नाही, नाही होणार. यश मिळू शकत नाही. मी वारंवार सांगतोय, तुमच्यात कमतरता आहे म्हणून तुम्ही अपयशी होत नाही. तुमचा अभ्यास कमी आहे, तुमचे प्रयत्न कमी आहेत म्हणून तुम्ही अपयशी होत आहे. अभ्यास, अभ्यास, परिपूर्ण अभ्यास, ज्या क्षेत्रात असाल तिथला विलक्षण परिपूर्ण अभ्यास हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात गरजेची गोष्ट. आणि एकदा अभ्यास झाला ना पूर्ण, बिनधास्त उडी घ्या. विचार करत बसू नका. काय काय माणसं योग्य वेळेची वाट पाहतात, त्याला चौघांनी खांद्यावर नेलं तरी ती वेळ येत नाही. अनुकूल. आमच्या रहमतपूरचा एक मुलगा पिंपरी चिंचवड मध्ये होता, 10वी नापास. काहीतरी पोटापाण्याला करायचं म्हणून त्यांनी रेडिओ दुरुस्तीचं काम सुरू केलं. रेडिओ दुरुस्तीचं काम करता करता तोपर्यंत कॉम्प्युटरचं युग आलं. कुणीतरी म्हटलं मग कॉम्प्युटर दुरुस्त करता का? मग म्हटला करतो प्रयत्न. मग तो कॉम्प्युटर दुरुस्त करायला लागला. बघता बघता हे चांगलंच वाढायला लागलं. मग म्हटला थोडं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. कॉम्प्युटरचं दुरुस्तीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं. नंतर अचानक लोक म्हणायला लागले तो आमचा कॉम्प्युटर हँग झालाय. मग तो तिथं जायला लागला. मग तो हँग झालेला काय, मग कुणीतरी व्हायरस गेलाय. मग त्याचं ते काम चालू झालं. मग परत त्याच्या डोक्यात आलं मग हे काहीतरी होणार, ते वेबसाईट वरनं कुणीतरी काहीतरी डाउनलोड करणार, मग ते व्हायरस जाणार, मग त्याचं ते हँग होणार. मग याच्यापेक्षा तो व्हायरस जाऊच नाही यासाठी काय करता येईल का? म्हणजे गोळी लागल्यावर गोळी बाहेर काढण्यापेक्षा असं चिलकत तयार करता येईल का की गोळी आली तरी ती चिलकतापासूनच बाजूला गेली पाहिजे, आत लागलीच नाही पाहिजे. आणि या माणसाने विचार केला आणि मग एक सॉफ्टवेअर त्यांनी तयार केलं ज्याचं नाव आहे क्विक हिल. रहमतपूरचा आहे, आमच्या साताऱ्याचा आहे, काटकर. जगात कुठेही जा, कुणाच्याही कॉम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये व्हायरस नाही जायचा ना, क्विक हिलच त्याला डाउनलोड करावं लागतं. स्पर्धाच नाही, कुणी नाहीच आहे तिथं. ही नवी कल्पना, नवं काय करताय तुम्ही, नवं काय देताय. महत्वाची गोष्ट आहे ती ही. सजग राहावं लागतं, आजूबाजूचं निरीक्षण करावंच लागतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमच्या पोरांना काय सांगाय, कंदील द्या त्याला संस्काराचा, त्याच्या प्रकाशात तो चालत राहील. चालता चालता त्याच्या लक्षात येईल आपण आपल्या पायावर उभा आहे. तो पायावर उभा राहिला की त्याला दुसरा नियम सांगा. जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमच्या पोरांनी फक्त पायानी नको, डोक्याने चालायला शिकू दे. आणि एकदा ती डोक्यानं चालायला लागली की मग त्याला तिसरा नियम सांगा. आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो. आम्ही उद्योग कुठला करायचा जो जगाच्या बाजारात विकला जाईल, चालेल, झेपावेल, हे महत्वाचं आहे. आमच्या साताऱ्याची काही पोरं एकत्र आली, 1 एकर गुलाब लावले. गुलाबाच्या पाकळ्या करतात, गुलकंद करतात आणि विकतात. उत्तम चाललंय. ही कल्पनाच कुणाला नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत. आता भुईमुगाच्या शेंगा तुम्ही विकत घेतल्या, कशा किलो आहेत? 35 रुपये. एकाने काय केलं, भुईमुगाच्या शेंगा विकत घेतल्या, त्या नुसत्या फोडल्या, टरफल बाजूला काढली आणि शेंगदाणे विकले. कसे गेले? 75 रुपये किलो. एक जणाने काय केलं, त्याच्याकडचे शेंगदाणे घेतले, प्रोसेस केली, त्याचं शेंगदाणा तेल तयार केलं. कसं किलो आहे? 110 रुपये. हेच माझ्या शेतकऱ्यानं केलं असतं तर 35 रुपये किलोनं त्यांनी भुईमुगाच्या शेंगा विकल्या. त्यापेक्षा फक्त 2 प्रक्रिया केल्या असत्या, फोडल्या असत्या भुईमुगाच्या शेंगान, त्याचं तेल काढलं असतं तर 110 रुपये मिळाले असते. आमच्याकडे पिकतंय, हे विकतंय काय, बाजारात चालतंय काय, लोकांना हवंय काय, याचा विचार आम्ही साधा केला पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आजूबाजूचं निरीक्षण करा, काय हवंय ते महत्वाचं, सगळ्यात गरजेची गोष्ट. तुम्ही लोकांना जे हवं ते दिलत, उत्तम, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट. पण जे मुळातच आहे तेच परत करत राहिला, तुम्हाला कुणीही विचारणार नाही. ही पहिली गोष्ट आहे उद्योगात उतरायच्या अगोदर. अबे करे, चौलच्या अधिकाऱ्याला काय विचारतोय? तुमचे शिवाजी महाराज मुठभर सैन्य, पण जिंकतायत, यशस्वी होत आहेत, काय कारण काय? चौलच्या त्या अधिकाऱ्याने सांगितलं, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण, अभ्यास.
विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्राप्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, युद्धशास्त्र, सार इतिहास तोंडपाठ आहे महाराजांना. आणि भूगोल तो तर जणू त्यांच्या नजरेतच साठवला आहे. इथले डोंगर, नद्या, नाले, पर्वत, इथले रस्ते, घाट, शहर, गाव, खेड्या, वाड्या, वस्त्या सगळं महाराजांच्या नजरेत आहे. बस अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. उद्योगात यशस्वी कोण होतं? ज्याचा त्या उद्योगाचा खोलवर अभ्यास आहे. पहिली गोष्ट काय, तुम्ही काय चालतंय ते पहा. दुसरी, जे करायचंय त्याचा पहिला अभ्यास करा, खोलवर जाऊन, अगदी खोलवर. अभ्यास असेल तर अडचण नाही काही. आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली, म्हणजे नोकऱ्या तर नाहीत, काहीतरी उद्योग चालू करूया. चौघांनी बराच खल केला, कुठला उद्योग करूया. मग एक जण म्हटलं, आपलं गाव जरा आत आहे, एसटी स्टँड बाहेर आहे, माणसं एसटीतनं उतरली तर 2 किलोमीटर चालत यावं लागतंय. म्हणले बघ रिक्षा घेऊ, उत्तम व्यवसाय चालेल, गावात येणाऱ्यांची पण सोय होईल, आपलाही व्यवसाय होईल. चौघांनी लगेच पैसे काढले, चौघात मिळून रिक्षा घेतली. रिक्षा घेतल्यावर लगेच ती स्टँडवर लावली. रिक्षा स्टँडवर लावली, चौघातले 3 मागं बसले आणि 4था पुढं बसला. एसटी आली, माणसं उतरली, रिक्षा म्हणल्यावर धावत गेली. बघतायत तर काय, फुल आहे रिक्षा म्हणली. 3 महिने झाले, व्यवसायच नाही. चौघं परत एकत्र बसले, काय करायचं या व्यवसायात, तर काय रस नाही, उपयोगच नाही, काय दुसरं काय करूया. परत खल चालू झाला. म्हणजे गावात गाड्या भरपूर आल्यात, पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान नाही. पंक्चर काढायचं दुकान टाकू, तुफान चालणार, गावात नाहीच आहे दुसरं. परत चौघांनी पैसे काढले, गाड्यांचं पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 3 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय, कुठं करताय, कसं करताय, कधी करताय, या प्रश्नांची उत्तर शोधणं, याचा अर्थ अभ्यास करणं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमचा अभ्यासच नसतो आणि मग आम्ही झेपावतो, उड्या घेतो. मग नाही होणार, यश मिळूच शकत नाही. मी वारंवार सांगतोय, तुमच्यात कमतरता आहे म्हणून तुम्ही अपयशी होत नाही. तुमचा अभ्यास कमी आहे, तुमचे प्रयत्न कमी आहेत म्हणून तुम्ही अपयशी होत आहे. अभ्यास, अभ्यास, परिपूर्ण अभ्यास, ज्या क्षेत्रात असाल तिथला विलक्षण परिपूर्ण अभ्यास हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात गरजेची गोष्ट. आणि एकदा अभ्यास झाला ना पूर्ण, बिनधास्त उडी घ्या, विचार करत बसू नका. काय काय माणसं योग्य वेळेची वाट पाहतात, त्याला चौघांनी खांद्यावर नेलं तरी ती वेळ येत नाही.